क्षितिज सरांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो चालू स्पर्धा श्री गणेश मित्र मंडळ इकरा क्रिकेट क्लब आणि बहुजन विकास आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे इकरा बिग बॅश 2023 सीझन 4 च्या रूपाने या स्पर्धेचा प्रथम पारितोषिक आहे 1,01,111 रुपये आणि या स्पर्धेच्या या समसमत्या ट्रॉफीज आहेत या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1 लाख आहे तशीच लाख मोलाची स्पर्धा सुद्धा आहे त्याच बरोबरीने मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर बेस्ट फिल्डर या सायकल्स आणि ट्रॉफीज दिलेल्या आहेत महिलांचा एक प्रेक्षणीय सामना इथे झालाय 40+ बाकी आहे आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत वार्ड क्रमांक 25 चे अध्यक्ष आदरणीय इम्तियाजी शेख वसई विरार बॉक्सिंग क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष सल्लागार फैयाजी शेख मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये श्री गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष आदरणीय रमाकांतजी पाटील साहेब आणि माजी नगरसेविका मिनलताई पाटील मॅम यांच्या माध्यमातून आयोजित केलेली ही भव्य दिव्य अशी स्पर्धा आहे या स्पर्धेचं पुन्हा एकदा मी सांगेल की 1,01,111 रुपये असं बक्षीस आहे महिलांना सुद्धा इथे या ठिकाणी खेळण्याची संधी दिली आहे 40+ ला सुद्धा संधी दिली आहे आणि म्हणून ही स्पर्धा अतिशय चांगल्या आणि मोठ्या प्रमाणामध्ये आदरणीय फैयाजी शेख आणि श्री गणेश मित्र मंडळ इकरा क्रिकेट क्लब यांच्या वतीनं ठेवण्यात आली आहे आदरणीय कैलासाची भास्कर ठाकूर सर आणि कैलासाची कमलाकर पाटील सर यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन दरवर्षी केलं जातं 4थ्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना प्रत्येक खेळाडूला त्याच्या कलागुणांना वाव देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आणि म्हणूनच ही प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आणि उदंड प्रतिसाद या स्पर्धेला मिळतोय चालू असलेला सामना इथे दुर्गेश 11 अर्नाळा वर्सेस साई चरण जानेवाडी या संघादरम्यान होतोय अतिशय चांगली लढत पाहायला मिळेल यामध्ये तिळमात्र शंका नाही त्या अगोदर मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे आपण वळतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होते मृदुल मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय जयेश बनसोडे जीवदानी माऊली संघाचा जयेश बनसोडे यायचे आदरणीय सन्माननीय क्षितिज ठाकूर साहेब युवा आमदार यांच्या शुभ असते मॅन ऑफ द मॅचची जर्सी कुमावत अकॅडमीच्या वतीनं 1,111 रुपयाचं गिफ्ट वाउचर सुद्धा इथे दिलं जाईल जयेश बनसोडे यस मृदुल सेकंड मॅन ऑफ द मॅच जयेश बनसोडे यस जयेश बनसोडेच आहे बरोबर कुमावत अकॅडमीच्या वतीने 1,111 रुपयाचं गिफ्ट वाउचर जे ट्युशनला जाऊन तुम्ही ते ऍज अ डिस्काउंट म्हणून घेऊ शकता आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी सुद्धा इथे दिली जाणार आहे अतिशय क्रुशल मॅच महत्वाची मॅच आणि त्या महत्वाच्या मॅच मध्ये अतिशय चांगला परफॉर्मन्स इथे दाखवलाय जयेश बनसोडेने येस थँक्यू जयेश थँक्यू सर आता जो एक्झिबिशन सामना इथे खेळवला होता महिलांमध्ये एसके म्हणजे सोमंती क्षत्रिय समाजाची एक टीम होती दुसऱ्या बाजूला ब्लॅक कमांडोची टीम होती एसके ने मॅच जिंकली होती परंतु त्या अगोदर हे बक्षीस देण्यासाठी मी उपविजेता टीमला बोलवेल टीम ब्लॅक कमांडो आपण यायचंय ब्लॅक कमांडो टीमच्या कॅप्टन आहेत रीटा सर्वे मॅम आपण सुद्धा या आणि संपूर्ण टीम यायची आहे तुम्हाला सर्वांचे लाडके आमदार युवा आमदार क्षितिज ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव करण्यात येईल जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या कमांडो आज थोडेसे कमी पडलात पुन्हा पेटून उठणार आहेत नव्यानं चॅलेंज देण्यासाठी एसकेला पुढच्या स्पर्धेमध्ये विश यू ऑल द बेस्ट थँक्यू आणि त्यानंतर विनर टीम आणि विनर टीमचं नाव आहे एसके प्लीज ऑल टीम मेंबर्स कॅप्टन पण या आणि हे हा येस तेच आहे सोमवंशी क्षत्रिय समाज म्हणजे एसके आपण यायचे आपला सुद्धा गौरव करण्यात येईल द चॅम्पियन टीम व्हेरी वेल प्लेड अतिशय चांगली सांघिक कामगिरी या टीमच्या माध्यमातून झाल्याने ही टीम विन झाली आहे आणि त्यांचा सुद्धा इथे गौरव करण्यात येतोय
विकास दसकर गोंदाची मार्कवर सज्ज होती. दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. 10 धावा धावपलकावरती. समोर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न येतोय. डॉट बॉल. अतिशय महत्त्वाचा सामना आहे. साई चरण संघ आहे, दुर्गेशलेंद्र संघ आहे. दोघांच्या दागाऊट मध्ये जल्लोष चालू आहे. विकास दसकर गोंदाची मार्कवर आहे. हलक्याने चेंडूला खेळला गेला. फील्ड करतो तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. राहुलची विकेट जरूर गेली, परंतु इकडून किती धावांचा फासला होईल, इकडून किती धावांचं टार्गेट ठेवतील यांच्यावर सुद्धा लक्ष असणार आहे. पुन्हा एकदा गोंदाची मार्कवर सज्ज होते. तर मंचावर उपस्थित युवादार आदरणीय क्षितिज ठाकूर साहेब यांचा यथोचित सन्मान केला जातोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक वसई विरार बॉक्सिंग क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष फैयाजी शेख, श्री गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष आदरणीय रमाकांतजी पाटील साहेब, वॉर्ड क्रमांक 25 चे अध्यक्ष आदरणीय इम्तियाज शेख आणि त्याचबरोबर माजी नगरसेविका मिनलताई पाटील मॅडम यांच्या शुभ हस्ते इथे केला जातोय. थँक्यू सर. आपण वेळात वेळ करून या ठिकाणी आपली प्रार्थना उपस्थित नोंदवली त्याबद्दल मी विनंती करेल. जबरदस्त षटक आतापर्यंत हाताले. फक्त 2 धावा दिल्यात. एक गडीच्या थांबवतोय. आगाशी टीमचा कर्णधार आणि तेजस इलेव्हन कर्णधार आपण टॉस साठी यायचं. ड्राय केलं चेंडूला. धावची संधी. गडीबाद वगटचं बटन. इनिंग संपल्यानंतर तेजस इलेव्हन टीम आणि आगाशी टीम आपण लाईन अप करायचं. दोन्ही टीम मेक शुअर करा की आपण आपल्याला लाईन अप करायचे. आगाशी आणि तेजस इलेव्हन. चतुर्थार्ध षटक मार्गस्थ असताना एक चेंडू आतापर्यंतचा हाताळला जातो. ॲलन कोहली नट्टी या नावाने अर्णाला नगरीमध्ये भरपूर असं प्रेम मिळतंय. ह्या खेळाडूला सिंगल धाव घेतली जाते. सिंगल धावेने धावसंख्येत एक-एकने भर पडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते धाफळकर 14 धाव धाफळकर आपल्याला पाहायला मिळत आहे. साई चरण संघ कुठेतरी बॅकफुटला आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहायला गेल्यानं समीरच्या षटकामध्ये 6 धावा आल्या होत्या. द्वितीय षटकामध्ये मयूर घरत 4 धावा फक्त आपल्याला पाहायला मिळाला. चतुर्थार्ध षटक आपण पाहायला गेल्यानं विकास धसकर 6 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च पडला. म्हणूनच ओळखला जातो वसई तालुक्यातला एक बेस्ट. दिनेश मांगेला पाटील आपण छेड घ्यायची. दिनेश मांगेला आणि संतोष पाटील बंधू जे 40+ चे खेळाडू आहेत त्यांनी स्टेज जवळ या. चार चेंडू आतापर्यंतच्या हाताळले जातात. 15 धावा धाफळकर लगावल्या जातात. पूर्णपणे बांधून ठेवून आपल्याला पाहायला मिळतं साई चरण संघाला. बॅकफुटला जात असताना हा संघ पाहायला मिळतोय. विकास धसकर यांचं कौतुक करेल मी की 6 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च पडत असताना पाहायला मिळाला हा गोलंदाज आणि एक गडी गमावत असताना. हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो चेक
हॅलो चेक हॅलो चेक 16 धावा धाफळकार लगावल्या जातात. शेवटचे चेंडूचा खेळ बाकी असणार आहे आणि शेवटच्या धावा सिंगल धाव पुन्हा एकदा घेतली जाते का तर सिंगल धावेने धावसंख्या देखील भर पडला जात आहे. दुसऱ्या गड्यांचा प्रयत्न धावचीची संध्याने गडी गमावला जातोय. या ठिकाणी 17 धावा धाफळकार लगावल्या जातात. 24 चेंडू आणि 18 धावांचं फक्त आणि फक्त आव्हान धाफळकार पाहायला मिळेल. थँक्यू डीसी साईजर चला तेजस 11 आगाशी आपण सुद्धा जायचं खेळपट्टीच्या आतमध्ये नाणेफेक या दोन संघांदरम्यान रुदुल आगाशी तेजस 11 मी मंचावरती उपस्थित मान्यवरांना विनंती करेल की आपण मैदानाच्या दिशेने यावं आणि इथे दोन्ही संघांदरम्यान टॉस केला जाणार आहे. तर तुम्हाला सर्वांचे लाडके युवा आमदार आदरणीय क्षितिज ठाकूर साहेब दोन्ही संघांना शुभेच्छा देत असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अतिशय चांगलं दृश्य नयनरम्य दृश्य. त्याचबरोबर सर्व आमचे मान्यवर माजी सभापती आदरणीय प्रशांत राऊत साहेब मिनेलताई पाटील मॅम आणि आमची संपूर्ण टीम सब याचे दोन्ही कॅप्टन आपण या दोन्ही कॅप्टन समोर याच्या इथे टॉस केला जाणार आहे. समोरून सर्वांनी बाजूला व्हायचं कॅमेरा समोरून सर्वांनी बाजूला व्हा. तर दोन्ही कॅप्टन या ठिकाणी आहेत. टेल इज द कॉल टेल इट इज. तेजस 11 ने टॉस जिंकला. थँक्यू. हॅलो निर्णय सांगायचा तेजस फिल्डिंग यस थँक्यू पूर्ण बॅटरी दाखवतोय. यस दादा प्लीज एक ओव्हर फक्त. प्रशांत शेठ तुम्ही बॉलिंग करा. थँक्यू दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा नेक्स्ट मॅच साठी. तेजस 11 आणि आगाशी टॉस जिंकलाय. तेजस 11 ने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पुढे एकदा मनापासून आभार. आपण दिलेला वेळ आपण दिलेली या स्पर्धेला भेट खूप बहुमूल्य होती आणि त्याबद्दल आपलं मनापासून आभार. तर आपल्यापासून तुम्हाला सर्वांचे लाडके आमदार क्षितिज ठाकूर साहेब हे रजा घेताना पाहायला लागतात. धन्यवाद सर. आपण दिलेला वेळ आपण दिलेली भेट या स्पर्धेला खूप काही सांगून गेली. थँक्यू सो मच. साई चरण चला साई चरण फिल्डिंग लावून घ्यायचे. चला बाकी सर्वांनी मैदानात यायचे. झहीर भाई हुसेन भाई चला सर्वांनी बाहेर या लवकरात लवकर यायचं. रहीम यस थँक्यू डीजे.
24 चेंडू 18 धावांचं आव्हान धाफळकर आपल्याला पाहायला मिळतं. सलामीवीर फलंदाज एकीकडे जयेश घरत तर दुसरीकडे विघ्नेश साखळतोडे. सामन्याला सुरुवात होत आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज यावेळेला विक्रम पडगे. गोलंदाजी मार्कवर येत असताना ओव्हर द विकेटचा मारा केला जातोय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतं. दुर्गेश 11 संघाकडून पहिल्याच चेंडू सन्मान दिला जातोय. डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला जातोय. धावेंचा श्री गणेश केला जातोय. इंडिव्हिज्युअल खातं खोललं जात आहे. जयेश घरत यांचं सिंगल धावेने 24 चेंडू आणि 18 धावेंचं आव्हान धाफळकर आपल्याला पाहायला मिळतं. सिंगल धावेने सुरुवात करत असताना 1 चेंडू 1 धाव धाफळकर येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी मार्कवर विक्रम पडगे सारखा गोलंदाज, एक अनुभव गोलंदाज आपल्याला हॅलो 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 चेक परंतु हॅलो 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 चेक आवाज अटकतोय रे. हॅलो हॅलो 2 चेंडू 2 धाव धाफळकर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. सिंगल धावेने धावेंचा ग्राफ बढवत असताना दोन्ही खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही खेळाडू आपण पाहायला गेले ना अनुभवाची ताकद असणारे खेळाडू आहेत आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही खेळाडूंचं वसई पंचकृषीमध्ये आपण पाहायला गेल्यानंतर दोन्ही खेळाडू तितकेच तब्बल आहेत. टेनिस विश्वामधील देखील दोन्ही खेळाडू तितकाचा सन्मान दिला जातोय. 3 चेंडू 3 धाव धाफळकर येत असताना आतापर्यंत संथ गतीने सुरुवात करत असताना दुर्गेश 11 संघ आपल्याला पाहायला मिळतो. कारण लक्ष आपण पाहायला गेलं ना 24 चेंडू आणि 18 धावांचं आव्हान धाफळकर आपल्याला पाहायला मिळतं. सिंगल धावेने या मॅच नंतर एक्झिबिशन मॅच होईल. 40+ एक्झिबिशन मॅच या मॅच नंतर होणार आहे. सो कोच मेंटर आपल्या टीम संबित राहायचं. या मॅच नंतर एक्झिबिशन मॅच होणार आहे. त्याचा टॉस सुद्धा केला जाणार आहे. दोन्ही कॅप्टन आपण यायचंय. मनोलवाडा गावातील आदरणीय अतुलजी पाटील या ठिकाणी उपस्थित. अतुल दादा आपण यायचंय. अतुल दादा मंचावरती या. आपला यथोचित सन्मान आपल्या मुख्य मंचावरती केला जाईल. श्री गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष आदरणीय रमाकांत पाटील साहेब सोन्याबाई यांच्या शुभ हस्ते अतुल दादा पाटील सन्मान केला जातोय. मनोलवाडा गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, एक हौशी क्रिकेट प्रेमी, दर्दी क्रिकेट प्रेमी आणि त्यांचा या ठिकाणी सन्मान केला होता. थँक्यू सो मच अतुल दादा आपण दिलेल्या अमूल्य वेळेबद्दल, या मंचाला लाभलेल्या आपल्या भेटीबद्दल थँक्यू सो मच. कल्पक राऊत आपण याचं अतुलदादा पाटील तिकडून या. अतुलदादा पाटील यांच्या शुभ हस्ते 40+ चा टॉस केला जाणार आहे. हुसेन भाई थोडा राऊत आपण कुठे असाल लवकरात लवकर यायचे. आणि रंजन 11 अशी 2 टीम आहेत आणि त्या 2 टीमचा टॉस केला जाईल. रंजन 11चे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. तर अतुलदादा पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. चला सर्वांनी बाजूला जा. एक कॅमेरा प्लीज इथे कव्हर करायचंय. बालकिशन येस हेड इज द कॉल हे डिटेल्स. थँक्यू. रंजनदादा टॉस जिंकला काय नाही असेल. 40+ चा सामना आहे. कसं वाटतंय, किती एक्साइटमेंट आहे मॅच साठी.
थँक्यू. अतुल दादांना विनंती करेल आपण स्थानापन्न व्हायचंय. थँक्यू आम्हाला सोडल्याबद्दल. फिल्डिंग निर्णय घेतला रंजन निलवणने आणि फई 11 ला बॅटिंग साठी आमंत्रित केलं. यस मृदुल मॅच अपडेट आणि सुरुवात करायची. हॅलो 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 3 चेंडूचा खेळ झालाय. 12 धावा धावफलकावर. 3 चेंडू 12 धावा. अजूनही 6 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 9-6चं इक्वेशन राहिलंय. प्रणय पुन्हा एकदा गोंदाच्या मार्कवर सज्ज होतोय. अतिशय महत्त्वाचा सामना. याला ड्रायव्हर चेंडूला पाठवलं डिक्लेअर झोन मध्ये 21 धावेसाठी. कुठल्याच प्रकारचा दबाव नाही. 18चा पाठला करत असताना रनआउटच्या रूपाने जयेशला मागे जरूर परतावं लागले, परंतु या षटकामध्ये कुठेतरी प्रणय थांबवण्यात यश आलंय. फक्त 4 चेंडू मध्ये 2 धावा दिल्या. विकास जसकरने ज्या प्रकारचं षटक हाताळलं होतं त्या प्रकारची कामगिरी करून दाखवावी लागेल साईचरण संघाला, जर का दुर्गेश्वरी संघाला थांबवायचं असेल तर. पुन्हा त्या गोंदाची मार्कवर सज्ज होते. यावेळेला रिव्हर्सचा टेम चेंडूला पाठवलं डिक्लेअर झोन 21 धावेसाठी. 14 धावा धावफलकावरती आहेत. 5 चेंडूचा खेळ झाला. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि फक्त 4 धावांची गरज आहे. 7-4चं इक्वेशन राहिलं या मॅच मध्ये. अतिशय चांगलं असं कमबॅक.
दुर्गेश इलेव्हन संघाने करून दाखवलंय मॅच मध्ये. फक्त ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळली त्या प्रकारची गोलंदाजी नाही झाली गेली साईचरण संघाकडून. यावेळेला त्रिपला उद्ध्वस्त गडी आलाय विकेटचं बटन. जोरदार टाळ्या होऊन जातात. मैदानाच्या आतमध्ये उतरले प्रशांत करत. द फायटर सेट ऑफ वसई तालुका. बिग प्राऊड फॉर ऑल अंडरआर्म क्रिकेटर्स. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्या खेळाडूने आपल्या नावाचा डंका वाजवलाय आणि आपल्या वसई तालुक्याच्या अंडरआर्म क्रिकेटचं नाव मानानं घेण्यास भाग पडला असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. ही अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे आपल्या सर्वांसाठी. यस ओव्हर टू मृदुल. यस नक्कीच तुम्ही म्हटल्याप्रमाणे प्रशांत घरात यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय. अर्नाळ्याचा राजा म्हणून ओळखला जाणारा प्रशांत घरात यावेळेला इकराच्या मैदानामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मॅचचे इक्वेशन आपण पाहायला गेल्यानंतर 6 चेंडू 4 धावांची गरज दाफळकर असणार आहे. विकास धसकर. एक सामना आठवतोय. रानाळा तलावाची फायनलची मॅच होती. 1 बॉल 1 ची मॅच होती. पण तो गोलंदाज आता ओव्हर थकून बाजूला आला आणि आकाशकडे ही गोलंदाजी करण्याची जबाबदारी दिली गेली. विकास धसकर समोर आहे. मोठी मॅच आहे आणि मोठ्या मॅचचा मोठा रिझल्ट येणार आहे. फिल्डिंग सजवली गेली आहे. साईचरण संघाने पहिल्या दिवशी 3 चेंडू 1 धाव बनवू दिली नव्हती. इथे तर 6 चेंडू 4 धावा आहेत. मृदुल. यस हा संघ कमबॅक करणं जाणतो. गोलंदाजीमध्ये माहीर असणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. भरत दादा 3 चेंडू मध्ये 1 धाव सुद्धा न निघालेला नारंगी संघ देखील होता आणि यावेळेला काय सिंगल धाव येते. 5 चेंडू 3 धावांची गरज दाफळकर आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला यावेळेला टेनिस विश्वाचा राजा अर्नाळा क्रिकेटचा राजा मिस्टर फायटर जेट प्रशांत घरात यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडू 3 धावांचं इक्वेशन आहे. जर का सामना दुर्गेश इलेव्हन संघाने जिंकला ओमकार कदम यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक लांजा रत्नागिरीवरून देण्यात. ओव्हर कॉमेंट्री बॉक्स. 5-3चे इक्वेशन दाफळकर आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढील चेंडू प्रशांत घरात यावेळेला डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला जातोय. सिंगल धाव घेतली जाते. सिंगलचं डबल मध्ये करण्याचं कन्वर्ट परंतु सिंगल धाव घेतली जाते. धावा संख्येत 1 ने भर पडला जात आहे. 4 चेंडू 2 धावांची गरज असणार आहे. विकास धसकर आपण पाहायला गेला ना 6 चेंडू मध्ये फक्त हॅलो 2 धावा खर्च पडला होता आणि यावेळेला वैयक्तिक आतापर्यंत 3 धावांवर खेळत असताना हाच विकास धसकर आपल्याला पाहायला मिळतोय. 4-2चे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळत आहे. स्ट्राईक एंडला विकास धसकर. या मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल यावर देखील लक्ष असेल. 4 चेंडू 2 धावांची गरज असताना दाफळकर आपल्याला पाहायला मिळत आहे. विकास धसकर स्ट्राईक एंडला येत असताना पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्कवर आकाश सारखा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश कमबॅक करणं जाणतोय परंतु यावेळेला काय करताय लोअर फुलटचा चेंडू ट्रॅपच्या साह्याने सिंगल धाव घेतली जाते. सिंगल धावेने धावसंख्येत 1 ने भर पडला जातोय. 3 चेंडू 1 धाव. पुन्हा एकदा तीच सिच्युएशन येऊन थकते. 3 चेंडू आणि 1 धाव. त्यावेळेला नारंगी संघ होता. यावेळेला दुर्गेश इलेव्हन अर्नाळा संघ आहे आणि सध्याला सर्वांच्या चेहऱ्यावरती हसू आहे. काय घडेल इथे. प्रशांत घरात समोर आहे. तीच साईचरणची टीम आहे. फक्त आता 3 चेंडू आहेत आणि 1 धाव आहे. आकाश समोर प्रशांत आहे. यावेळेला हा चेंडू डायरेक्टली खेळपट्टीच्या बाहेर. नो बॉल मॅच फिनिश. सामना जिंकला दुर्गेश इलेव्हन अर्नाळाने. विजय संघ पराभूत संघ आपलं सुद्धा तोंड भरून मन भरून कौतुक. अतिशय चांगला खेळ झुंजारू